तर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये। तर आज आहे सॅटर्डे आणि आजचा प्लॅन आहे माझा राईडचा, एक वन डे राईड। तर लोणावळा साईडला जायचा प्लॅन चालला आहे। तिकडे 2-3 प्लेस बघून ठेवले आहेत, त्या एक्सप्लोर करायच्या आहेत। तर आता 7:30 वाजलेत। गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम। तर म्हटल्याप्रमाणे मी अजून प्लेसेस आहेत त्या डिसाईड नाही केल्यात कुठे जायचं आहे ते, पण त्याच साईडला जाणार आहे लोणावळा साईडला। मग तिकडे गेल्यावरती बघू कुठे 2-3 प्लेसेस माझ्या मनामध्ये आहेत। जर त्या दिवसामध्ये पूर्ण कव्हरअप होत असतील तर मी माझा पूर्णपणे ट्राय करेन त्या कव्हरअप करायच्या सर्व। फटाफट जायचं आहे आज, ब्रेक जास्त घेणार नाही आज, सर्व कव्हर करायचं आहे फटाफट। होप सो होईल। आणि कसा एकटाच आहे मी, तर मग काय टेन्शन नाही कोणासाठी थांबायला, काय नाही। माझ्या मनाप्रमाणे जेव्हा वाटेल तेव्हा मी ब्रेक घेईन। लेफ्ट साईडला बघू शकता सनराईज झालेला आहे। ॲक्च्युली जो मला लोणावळ्याला बघायचा होता तो मी आता मुंबईतच बघतोय। नेक्स्ट टाईम मे बी। मुंबईमध्ये कितीतरी वर्षांनी एवढा मी फॉग बघितला आहे आता सकाळचा। तुर्बेला एवढी आज ट्रॅफिक आहे, जाम, काय माहिती काय सीन आहे। यायला सर्वीकडे ड्रॅकुला भरलेले आहेत, थुकणारे। तर आता कळंबोली पेट्रोल पंप, कळंबोली मॅकडी जवळ आलो आहे। थोडं फ्युलअप वगैरे करतो, चहा वगैरे पितो, थोडा एक ब्रेक घेऊया। मगापासून ब्रेक नव्हता घेतला होता तर तसं फ्यूल तर आहे बऱ्यापैकी, पण तरी पण परत भरायला नको म्हणून आताच भरून घेतो, पूर्ण करून फुल करून टाकतो। बरोबर मस्त बघतोय बाहेर। तर आत्ताचा प्लॅन असा ठरला आहे माझा की पहिलं जायचं आहे गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिकडे। सॉरी, गगनगिरी महाराजांचा मठ हा सेकंड आहे, त्याच्या आधी जायचं आहे आपला महाडचा गणपती अष्टविनायक तिकडे, आणि त्याच्यानंतर गगनगिरी महाराजांचा मठ। आणि मग अजून एक प्लेस आहे, बघू जर टाईम मिळालाच, कारण का तर मठ फिरताना खूप टाईम थोडा लागू शकतो असं मला वाटतं आहे। तर तिथून जर लवकर झालंच आमचं तर मग आहे एक स्पॉट मी बघितला असून तिकडे जाऊ, पण ते अजून सध्या हे 2 कवर करू आधी। टायर काय फाटला, काय झालं याचा टायर, हिला खतरनाक। हा इथून राईट आहे आतमध्ये, आपला खोपोलीचा रस्ता आहे, त्याच्या अगोदर राईट लागतो। त्यासमोर बोर्ड पण बघू शकता, श्री अष्टविनायक क्षेत्र। ॲक्च्युली तुम्ही जर गुगल मॅपने आलात ना तर तिकडे 2 दिसतात अष्टविनायक। एक आहे तो फेकवाला आहे, म्हणजे तो हे नाही आपलं अष्टविनायकचं मंदिर नाही, ते महड करून दाखवतं, ते कुठलं तरी भलतं दुसरं दाखवतं। तर जर तुम्ही याल तर नीट म्हणजे रिव्ह्यू बघा। जो ओरिजिनलवाला आहे त्याला 4.8 रिव्ह्यूज असे दिलेले आहेत, आणि जो दुसरा आहे तो 4.2 की 5 समथिंग काहीतरी रिव्ह्यू आहेत। तर तो कुठल्या तरी भलतीकडेच नेतो रस्ता, आणि हा तो आहे तो ॲक्च्युअल आहे। खोपोलीपासून हार्डली 2 किलोमीटर असेल, 2 किलोमीटर अगोदर असेल। श्री गणपती संस्थान महडतर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे। आज गर्दी अजिबात नाही, रांग पूर्ण खालीच आहे, तर दर्शन आरामात होऊन जाईल। आम्ही आलो तेव्हा गर्दी बिलकुल नव्हती, आता गर्दी वाढली आहे भरपूर। पब्लिक यायला लागलं हळूहळू। बरं झालं मी सकाळी लवकर येऊन गेलो, हा गेट पण बंद करून टाकला।
11:30 झाले. आता इथून निघालो आहे. आता गगनगिरी महाराजांचा मठ इथून 17 मिनिट्स दाखवते, 8 किलोमीटर जवळच आहे. सर्व आसपासच स्पॉट आहेत म्हणून थोडं वाटत नाही, फटाफट होऊन जाईल कवर. आणि थर्ड स्पॉट मी बोललो होतो तो गोधनेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिकडे. तिकडे पण बहुतेक होऊ शकतं माझं. आता इथे बघू इथे किती टाईम लागतो. गणपती बाप्पा मोरया. समोर लोणावळा, खंडाळा घाट आणि हा लेफ्ट गगनगिरी महाराज मठ. तर दर्शन वगैरे झालं आमचं मस्त. इथे थोडा टाईमपास केला. 1:15 झाला आता इथे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन गोधनेश्वर महादेव मंदिर. आता खंडाळा घाट चढायला सुरुवात झालेली आहे. खूप दिवसांनी, ऑलमोस्ट वर्षभराने आलो आहे मी इथे. शिंगरोबाच्या नावानं चांग भलं. तर तुम्हाला शिंगरोबा मंदिराची तुम्हाला स्टोरी माहिती आहे का? ॲक्च्युली इंग्रजांच्या टायमाची स्टोरी आहे ती. त्या शिंगरोबा नावाचा एक होता माणूस. तर त्याचं म्हणजे तो इथे वरती असायचा शेळ्या बिळ्या हे करायला, चरायला वगैरे. तर इंग्रजांच्या काळात त्या लोकांना मुंबईपासून ते पुण्यापर्यंत त्यांना रोड हवा होता. तर ते खूप ट्राय करत होते. त्या लोकांना मिळत नव्हता की कुठून रस्ता कसा काय काढायचा करून. तर त्यांना मध्येच शिंगरोबा दिसले. तर त्यांनी त्यांना पूर्ण अशी म्हणजे वाट वगैरे दाखवली की कसं कुठून तुम्ही काढू शकता. त्यामुळे ते खुश झाले आणि ह्यांना विचारलं की तुम्हाला काय हवं आहे बक्षीस म्हणून. तर तेव्हा ते म्हणाले बक्षीस म्हणून मला स्वातंत्र्य हवं आहे. तेव्हा त्यांना मृत्यूदंड दिला होता त्या लोकांनी त्या टायमाला. त्यांचं इथे हे स्मारक बांधलं गेलं, मंदिर टाईप. मंदिरच आहे ते त्यांचं. ही होती एक छोटीशी स्टोरी जी मला माहिती होती, तुमच्यासोबत शेअर करायची वाटली मला, तुम्ही शेअर केली. इथे लेफ्ट साईडला ट्रक पलटी झाला आहे. त्याच्यामुळे वन साईड बंद केलं आहे, वन साईड चालू ठेवली आहे. बेकार पलटी झाला यार. सर्व डिझेल वगैरे त्याची टाकी फुटले, पूर्ण बाहेर आले, ऑइल बिल सर्व. सो वी आर हिअर ॲट लोणावळा. लेफ्ट साईडला बघू शकता काहीच दिसत नाही आहे तुम्हाला, मला पण काही दिसत नाही. पूर्ण फॉगच्या फॉगच आहे. ऊन आहे. दुपारचे 2 वाजले, 1:30 वाजला तरी पण 1 वाजला सॉरी, तरी एवढा फॉग. हा एक स्पॉट आहे, इकडे लोक थांबतात वगैरे, फोटोज वगैरे काढतात. लोणावळ्याच्या आधीच हा एक लेफ्ट आहे इथे. तर इथून दिसतोय हा रस्ता खाली. आता खरा ॲक्च्युअल ॲडव्हेंचरस रोड आला आहे. मगा जर कॉन्क्रीट रोड होता तर 11 किलोमीटरसाठी अजून 1 तास दाखवते. म्हणजे समजू शकता की रोड पूर्ण असाच असणार आहे.
ट्रेक आहे कातळधार वॉटरफॉलसाठी. आपलं डेस्टिनेशन अजून 40 किलोमीटर आहे, 43 किलोमीटर. ते मंदिर आहे ना गोधनेश्वर, किती 50? किती टाईम अजून इकडून? नाही टाईम किती लागेल तरी? अर्धा तास. तर इकडे 50 रुपये एंट्री फी घेतली. कुठे जायचं विचारत होते. इथे बाईक पार्क केली. इथून आम्ही आलो खाली, स्टेप्स होत्या. आता इथून परत गाडी वरती चढवायला लागेल मला. इथे समोर दिसते डॅम टाईप आहे, तर इकडेच आहे बहुतेक. तर बघू, इथे जाऊन पहिलं दर्शन वगैरे घेतो. हे सागर तलाव हे समोरचं. सुंदर जागा आहे. आसपास तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता. इथे तलाव आहे समोरच. एकदम पुरातन मंदिर असं आहे. आतून दाखवतो तुम्हाला. तर हा समोर आहे तो राजमाची फोर्ट आहे किल्ला. आणि इथे हे गोंदेश्वर महादेवाचं मंदिर. एकदम प्राचीन आणि पुरातन असं बांधकाम, दगडाचं आहे पूर्ण. आणि हे समोर आहे ते गौमुख, त्यातून कंटिन्यूस गंगा कशीच जसं पाणी वाहतं. एकदम भक्कम असं बांधकाम, एकदम जुनं दगडी. आणि ही आतमध्ये महादेवाची पिंड. आजच्या दिवसाचा शेवटचा स्पॉट पण आमचा ऑलमोस्ट झाला आहे, कवर झाला आहे. तर आता घरी पोचायची तयारी. आणि आता कुठे थांबणार नाही आहे. फक्त जर थांबलो तर चुकून खंडाळा घाटाला थांबलो तर थांबू, नाहीतर ते पण नाही, घरी निघू डायरेक्ट. कारण का तिकडे थांबलो तर सनसेट असेल तरच थांबू तिकडे. आणि आधी मेन हा पट्टा इथला ऑफरोड आहे, तो ॲक्च्युली तो पार करायला आम्हाला अजून कमीत कमी 1.5 तास लागेल. तर व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच नवनवीन मोठे ब्लॉग पाहण्यासाठी. ट्रक असून काय काढला नाही लोकांनी. पुढचा टायर फुटला त्याचा.